आज रोजी 10वीचे निकाल लागले असता चांगलं वाटलं. 10वी मी उत्तीर्ण झालेलो आहे आणि 54.20 असं माझा पर्सेंटेज बनलेला आहे त्याच्यात. हे जे युवा पिढी जे आज डिप्रेस होऊन बसलेली आहे त्यांच्यासाठी हा अति महत्त्वाचा संदेश आहे की त्यांनी या शिक्षणाच्या बाबतीत कधीही मागं राहू नका. शिक्षण पूर्ण करा, शिक्षणाच्या गरजा पूर्ण करा. अशिक्षित माणसाचं नाव शिक्षित माणसापेक्षा कमीच असते. शिक्षण झालेल्या माणसाचे महत्त्व समाजामध्ये जास्त आहे. शिक्षणाचे महत्त्व हे पटवून घेण्यासाठी तुम्हाला थोडीफार मेहनत घ्यावी लागेल. तुम्हाला इतके दिवसापासून कसं काय सुचला? तुम्ही 10वा वर्ग नापास झाले होते पहिले आणि आता कसं काय तुम्ही एवढा वयाच्या 47व्या वर्षी तुम्ही परीक्षा दिली? आता वास्तविक पाहता ही जी गोष्ट आहे ही बरोबर विचारली तुम्ही की आतापर्यंत का लक्षात आले नाही. का ते कुटुंबाच्या ज्या जबाबदाऱ्या असतात ना ह्या शिक्षणापेक्षा जास्त मोठ्या असतात. परंतु एकेकाळी असं वाटते कधी कधी की आता आपल्याला कुटुंबाचं सगळं झालेलं आहे, आता आपण मोकळे झालो. त्याच्यानंतर हे लक्षात आलं की आता मुलं गेलं शिकून राहिले, मग आता आपण शिक्षणाच्या गरजा पूर्ण करू. आतापर्यंत आपण जे आपल्या घरच्या जबाबदाऱ्या होत्या पूर्ण केलेल्या आहेत. परिवारात कोण कोण आहे आणि मुलं काय करतात? मी आहे, माझे 3 मुलं आहेत, एक छोट्या भावाचा मुलगा पण आहे सोबत. माझा मोठा मुलगा नीटची तयारी करून राहिला, एक इंजिनिअरिंग करून राहिला पुण्यामध्ये, आणि एक जे मुलगा आहे तो डॉक्टरी करून राहिला कर्नाटकमध्ये. छोटा मुलगा आता यावर्षी 10वीला गेलेला आहे. आणि घरात जवळपास सगळेच जण शिक्षण घेऊन राहिले. मुलं जे आहेत ना आताची जी पिढी जनरेशनची. तुमच्या सदर परीक्षा दिली या संदर्भात तुमच्या परिवाराचं काय म्हणणं आहे? परिवाराचे लोक खुश झाले होते. त्यांनी मला प्रोत्साहित केलं या गोष्टीसाठी. आणि त्यांना सगळ्यात विशेष महत्त्वाचं म्हणजे आता हे जे रिझल्ट आलेले आहेत, हे जे आता निकाल आलेला आहे, याच्यासाठी आमच्या घरचे किंवा माझे मुलं आहेत हे फार उत्सुक होते की बाबा का रिझल्ट लागते काय, पास होतात की नापास होतात, याबद्दल त्यांचे म्हणजे वेगळे मत होते. पण आता ते एकदम स्पष्ट झालेलं आहे की मी 10वी पास झालेलो. आणि त्यांनी सगळ्यांनी मला फार असं चालून समजून चला की त्यांनी मला फार भरभक्कम सहारा दिलेला आहे. पुढचं काय शिक्षणाचा तुमचा उद्देश? मी ग्रॅज्युएशन करणार आहे.